लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. आज मी आले आपल्या लहानपणीच्या आठवणी अशाच ताज्या तवान्या करण्यासाठी. कर्नाटक राज्यातील हे चन्नपटना नावाचं गाव म्हणजेच आपल्या भारताची टॉय सिटी. यामध्ये आम्ही भेट दिलेलं ठिकाण आहे कावेरी टॉय स्टोर, जे कर्नाटका गव्हर्नमेंटचं आहे. आणि ह्या दुकानात लाकडाच्या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत. छान छान बाहुल्या, लाकडापासून बनवलेले वेगवेगळे खेळ. एवढंच नाही तर आपल्या किचन मध्ये लागणारे चमचे, मसाल्याचे डबे, चॉपिंग बोर्ड्स आणि अगदी युनिक होम डेकोर. जर म्हैसूरला जात असाल तर हे ठिकाण नक्की व्हिजिट करा आणि तेव्हाच तुम्हाला कळेल आपल्या भारताची टॉय इंडस्ट्री किती सस्टेनेबल आहे त्या चायना मॉडेलपेक्षा. पुढचं ठिकाण होतं श्रीरंगपट्टणम, जिथे रंगनाथ स्वामींचं मंदिर आहे. भगवान विष्णू आदिशेष नागावर शयनस्थ आहे. 12व्या शतकातील हे मंदिर गंगवंशाच्या राजांनी बांधले आणि नंतर होयसळ व विजयनगर साम्राज्याने त्याची अधिक सुंदर सजावट केली आहे. दगडी भिंती, कोरीव शिल्प आणि दारांची रचना म्हणजे दक्षिण भारतातील संस्कृतीचे सौंदर्यच. कावेरी नदीचा प्रवाह, मंदिरातील दीपांचा उजेड आणि वातावरण अतिशय प्रसन्न करतो. इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो थेट म्हैसूरला. म्हैसूरला दसऱ्या दरम्यान जाणं म्हणजेच एक सुवर्ण अनुभवच, राजेशाही थाटाचा. जर तुम्ही पण म्हैसूरला जायचा प्लॅन करत असाल तर दसऱ्या दरम्यान नक्की या आणि म्हैसूरचा दसरा तो राजेशाही थाट अनुभवा.